पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागात सध्या ऊस लावणी सुरू आहे, तर जादा उत्पन्नासाठी अनेक शेतकरी ऊसाचा खोडवाही घेत आहेत। या शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनासाठी ऊसाची काळजी कशी घ्यावी जाणून घेऊया। राज्याच्या अनेक भागात सध्या ऊस लावणी सुरू आहे। ऊस लावणी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी हे पाहूयात। खोडवा ऊस। जे शेतकरी यंदा खोडवा ऊस घेणार आहेत त्यांनी अधिक उत्पादनासाठी खोडव्याचे सुधारित पद्धतीचे व्यवस्थापन करावं। 15 फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवावा। ऊस संख्या विरळ असल्यास पिशवीतील रोपांनी नाग्या भराव्यात। बुडक्यावरील पाचट बाजूला सारून बुडके मोकळे करावेत। बुडक्याच्या छाटणीनंतर 0.1% 22 टीन या बुरशीनाशकाची फवारणी करावी। काणीग्रस्त आणि गवताळ वाढी काढून टाकावी। शेताच्या चहूबाजूंनी 2 ओळी मका आणि 2 ओळी चवळीची लागवड करावी। तसंच ऊसात तुरळक ठिकाणी मका टाकावा। यामुळे लोकरी माव्याचा नायनाट करणाऱ्या परभक्षी कीटकांची वाढ होते। लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आढळल्यास ऊसात लेडी बर्ड बीटल, क्रायसोपा हे परभक्षी कीटक सोडावेत। लोकरी मावाग्रस्त शेतातील पाचट ऊस तोडणीनंतर शेताबाहेर जाळून टाकावा। चांगल्या ऊसाचं पाचट न जाळता कंपोस्ट जीवाणू वापरून त्याचे सरीत पसरून खत करावं। सुरू ऊस। 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू ऊसाची लागवड करणं आवश्यक आहे। भारी जमिनीत ऊसाची लागवड करायची झाल्यास हेक्टरी 25,000 2 डोळ्यांच्या टिपऱ्या, तर हलक्या जमिनीत 30,000 टिपऱ्या लागतात। एक डोळा पद्धतीमध्ये 2 टिपऱ्यातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावं। यासाठी हेक्टरी 33,500 डोळे वापरावेत। ऊसाची टिपरी 3 ते 4 सेंटीमीटर खोल दाबावी। टिपरीची लागवड करताना डोळे बाजूला येतील याची काळजी घ्यावी। सुरू ऊस लागवडीसाठी फुले 265, को 86-032, को 72-19, को M 71-25, को 80-14, को 75-27 आणि को 94-012 या जातींची निवड करावी। ऊसाचं बेणं 9 ते 10 महिने वाढीचं शुद्ध, निरोगी आणि रसरशीत असावं। या बेण्याच्या हेक्टरी 25 ते 30,000 डोळ्यांची टिपऱ्यांची गरज असते। खवले कीड, पिठ्या ढेकूण आणि काणी रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडीपूर्वी बेण्यावर बीज प्रक्रिया करणं आवश्यक असतं। लागवडीपूर्वी मेलिथिऑन 30 मिलीलिटर अधिक 22 टीन 10 ग्रॅम यांचं 10 लिटर पाण्यात द्रावण तयार करावं। या द्रावणात ऊसाचं बेणं 15 मिनिटं बुडवून ठेवावं आणि यानंतर बेण्याची लागवड सुरू करावी। लागवडीपूर्वी जमिनीला 50 गाड्या प्रति हेक्टरी चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत द्या। भरखतांचा वापर 2 हफ्त्यात करा। 20 गाड्या खत नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरवून टाका, तर राहिलेला निम्मा हफ्ता सरी पाडल्यानंतर त्यात पसरवून टाका। चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ऊसामध्ये आंतरपीक घेणं अत्यंत गरजेचं आहे। ऊसामध्ये 4.5 फुटांची सरी सोडल्यास 2 सरीत चांगल्या प्रकारे आंतरपीक घेता येतात। सुरू ऊसात कांदा, भेंडी, गवार, वेलवर्गीय भाजीपाला पिकं अथवा उन्हाळी भुईमूग घेता येऊ शकतं। ऊसात आंतरपिकं घ्यायची असल्यास तणनाशकांची फवारणी करू नये। ज्या ठिकाणी नेहमी लोहाच्या कमतरतेमुळे ऊस पिवळा पडतो त्या ठिकाणी ऊस लागवडीच्या वेळी हेक्टरी 25 किलो फेरस सल्फेट चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून लागवडीपूर्वी सरीत रांगोळी पद्धतीने टाकावं। पट्टा पद्धतीनं लागवड केलेल्या ऊसाच्या तोडणीनंतर मोकळ्या जागेत ऊसाचे पाचट कुजवावे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।